गुळांबा बनवण्यासाठी इथे 2 कैऱ्या स्वच्छ धुवून चांगल्या कोरड्या पुसून घेतलेल्या आहेत. नंतर त्याला गूळ घेतलेला आहे आणि 4-5 लवंगा, 1 दालचिनीचा तुकडा, पावडर आणि मीठ थोडंसं. आता सगळ्यात आधी कैरीची सालं काढून त्या किसून घेऊया. कैरीची सालं काढून झालेली आहेत आणि आता आपण हे किसणीवरती कैऱ्या किसून घेऊया. घेऊया. म्हणजे 3 वाट्या आपला कैरीचा, 3 वाट्या. तर आपण ह्याच वाटीने मोजून 3 वाट्या गूळ आता हे शिजायला वापरणार. आता या कैरी किसल्यावर याला थोडं थोडं पाणी सुटलेलं आहे. आता ते आपण थोडंसं हे बघा त्यातला रस थोडा काढून घेऊया. एका मोठ्या कढईमध्ये आता हा कैरीचा किस काढून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये जेवढा किस आहे तेवढा गूळ आपण घालणार आहे. वाटीने आपण कैरीचा किस मोजला होता, 3 वाट्या होता. त्याचा गूळ तेवढाच घ्यायचा आपल्याला. कैरी तुम्ही खाऊन बघा किती आंबट आहे. जर जास्त असेल आंबट तर थोडासा गूळ जादा वापरला तरी चालेल. आता ही कैरी जास्त आंबट नाहीये, कलमी आंब्याची ही कैरी दिसते. दोन वाट्या भरून गूळ आहे आणि थोडा घेऊया. जवळपास 3 वाट्या आपण आता हा गूळ घेतलाय. आता हे सर्व मिश्रण आपण गॅसवरती ठेवून चांगलं शिजवून घेणार. गूळ सगळा चांगला वितळलाय. आंबा अजून शिजला नाहीये. हे बघा अजून हे पांढरं पांढरं दिसत आहे अजून त्याच्यामध्ये, म्हणजे अजून आपलं आंबा शिजलेला नाहीये. आता हे शिजत आलेलं आहे.
यामध्ये बघा 4-5 लवंगा, एक दालचिनीचा तुकडा, वेलची पावडर आणि मीठ हे ऍड करूया. गुळांबा ऑलमोस्ट शिजलाय. आता हे शिजलाय हे कसं परफेक्ट चेक करायचं बघा. तार धरली जाते म्हणजे हा इथं पाक शिजला. आता गॅस बंद करूया. गॅस बंद केलेला आहे हे बघा. आता हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून देऊया आणि नंतर हे काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं. गुळांबा तयार आहे.